नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हॅलो स्टुडंट्स. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या विषयाच्या पेपर 1 ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंगच्या 3rd चॅप्टरमध्ये आज आपण भेटत आहोत. रिटेलिंगमधील बिलिंग कार्यपद्धती आणि रोख हाताळणी हे धड्याचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे की रिटेल स्टोअर्स म्हणजे मोठे मोठे स्टोअर्स असतात, वेगवेगळे विभाग असतात, त्याच्यातनं अनेक प्रकारचे आणि कस्टमरची संख्याही खूप जास्त असते. तर अशा वेळेला आपल्याला बिलिंग कार्यपद्धती शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ग्राहकांची संख्या खूप जास्त असते आणि कशा प्रकारे रिटेलिंगमध्ये बिलिंग कार्यपद्धती असते आणि आलेली रोख याची हाताळणी कशा प्रकारे केली जाते हे आज आपण पाहणार आहोत. तर आधुनिक रिटेलिंगमध्ये ग्राहकांनी खरेदी करण्याच्या वस्तूची निवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे खरेदीविषय व्यवहार पूर्ण करणे हा होय. आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एखाद्या मॉलमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला लांबच लांब रांगा बिलिंग काउंटरवर दिसून येतात. बिलिंग काउंटर खूप असतात, 3 ते 4 बिलिंग काउंटर. जर मॉल मोठा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त असतात. प्रत्येक मजल्यावर बिलिंग काउंटर असतात. तरीसुद्धा कस्टमरची, ग्राहकांची संख्या जास्त असते, त्याच्यामुळे हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. तर ग्राहकाने वस्तू निवड केल्यानंतर त्यांना लाईनीत जास्त वेळ उभं राहावं लागू नये, प्रतीक्षा करावी लागू नये किंवा गर्दीच्या वेळेला लांबच लांब रांगा लागू नये यासाठी रिटेल स्टोअरमध्ये बारकोड प्रणालीच्या आधाराने बिलिंग केली जाते. बारकोडिंग म्हणजे काय, तर उत्पादकाने उत्पादनाच्या संवेष्टनावर एक छोटेसे चिन्ह छापलेले असते, ज्यामध्ये छोट्या छोट्या उभ्या काळ्या रेषांचे पट्टे असतात आणि त्याचा काय अर्थ दडलेला आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण बिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम कॅश काउंटरवर अदा करावी लागते. ग्राहकांना बिल कोणत्या पद्धतीने अदा करायचे आहे याचे स्वातंत्र्य असते. काही ग्राहक रोखीने तर काही ग्राहक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे बिल अदा करतात. काही लोक धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे पण बिल अदा करतात. सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने आजकाल बहुतेक ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे बिल अदा करतात आणि या दृष्टीने कॅश काउंटरवर कार्ड स्वॅपिंग मशीन हे उपकरण ठेवण्यात येते. याद्वारे होणारा व्यवहार संपूर्ण स्वयंचलित असल्यामुळे तो काही क्षणात होतो आणि रिटेलमध्ये जमा होणाऱ्या रोख रकमेची योग्यरित्या हाताळणी होते. आणि जर काही कस्टमर्स असे असतील की ज्यांनी रोख पैसे दिले असतील तर त्याची बँकेत जमा करण्याची ते पैसे जबाबदारी जी असते ती हेड कॅशियरची असते. तर आता आपण पाहणार आहोत बिलिंग म्हणजे काय, बिलिंगचा अर्थ. तर ग्राहकाला त्यांनी केलेल्या खरेदीची वस्तूचे नाव, त्याचे प्रमाण, एककाची किंमत, वस्तूची एकूण किंमत, त्यावर लागू असलेला कर, एकूण अदा करायची रक्कम याचा तपशील दिला जातो. त्यालाच बिल असे म्हणतात. म्हणजे बिल म्हणजे नुसतं वस्तूचं किती क्वांटिटी घेतली आहे, त्याचा रेट किती आहे एवढं नसून तर त्याच्यावर लागणारा कर किती आहे हे सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं असावं. ग्राहकाला बिलानुसार खरेदी केलेल्या वस्तूची किंमत कॅश काउंटरवर अदा करावी लागते. आधुनिक युगात ग्राहकांना बिल देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यांना त्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारेही आपल्या बिल जे आहे ते अदा करू शकतात. काही ग्राहक रोखीने करतात तर काही धनादेशाद्वारे करतात. आता ही जी आहे या क्रियेला आपण बिलिंग असं म्हणतो. आता याची व्याख्या अशी आहे की ज्यावेळी बिलाची रक्कम अदा केली जाते त्यावेळी ग्राहकाला पावती मिळते. या क्रियेस बिलिंग असे म्हणतात. म्हणजे आपण असं समजतो की हे बिलाचं जी आपली प्रोसिजर आहे ती इथे पूर्ण होते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आधी जसं सांगितलं तुम्हाला बार कोड म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. तर आधुनिक रिटेलिंगमध्ये सर्व प्रक्रिया ज्या असतात त्या संगणकीकृत असतात. कारण एकच आहे की जी बिलिंगची प्रोसिजर आहे ती यंत्राच्या साहाय्याने, संगणकाच्या साहाय्याने अगदी फास्ट होते, लवकरात लवकर होते आणि ग्राहकांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लवकर संपतात.
तर सर्व प्रकारचे सुपर शॉप्स, मॉल्स किंवा मोठ्या मोठ्या स्टोअरमध्ये जिथे सर्व वस्तूच्या किमती, बॅच नंबर, वस्तूचा प्रकार, वस्तूचे नाव इत्यादी सर्व माहितीचे संकलन करणारी व ग्राहकांच्या खरेदीचे बिनचूक बिलिंग करणारी यंत्रणा म्हणजे बार कोडिंग प्रणाली होय. आता तिथे जो बिलिंग करणारा व्यक्ती असतो त्याला एवढा वेळ नसतो की प्रत्येक वस्तूला लागलेल्या टॅगवर किती किंमत आहे ती कॉम्प्युटरवर टाईप करायची आणि टोटल करायची. तर तो काय करतो की त्याचं जे बार कोडिंग जे तिथे दिलेलं असतं उभ्या काळ्या रेषांचं, त्याच्यावर तो काय करतो की तो त्याचं जो स्कॅनर असतं त्या स्कॅनद्वारे तो ते बारकोड स्कॅन करतो आणि बारकोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला वस्तूचा पूर्ण तपशील जो आहे तो संगणकावर दिसून येतो आणि त्यामध्ये नमूद केलेला जो तपशील असतो त्याच्यामध्ये किती वस्तूची विक्री झाली आणि नंतर किती वस्तू उरल्या आहे याचीसुद्धा नोंद जो व्यक्ती असतो जो बिलिंग करतो त्याला दिसत असतं. तर बारकोडमुळे अनेक फायदे होतात की वस्तूचं बिलिंग त्वरित करू शकतो आणि त्याच्यात साठवलेल्या माहितीच्या आधारे वस्तूचं नाव, ठराविक किंमत, त्याला लागणारा कर, एखादी स्कीम असेल त्याच्यावर तर ती क्षणार्धात बिलावर छापून येते आणि ग्राहकाचे बिल तयार झाल्यावर संगणकाद्वारे शिल्लक असलेल्या एकूण मालाच्या साठ्यातून किती वस्तूची विक्री झाली हेही त्याला कळून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बारकोड म्हणजे काय, त्याचं काय आहे ॲक्च्युली, बारकोड म्हणजे काय आणि बारकोडच्या खाली आपल्याला उभ्या ज्या काळ्या रेषा असतात त्याच्या खाली विशिष्ट आकडे दिलेले असतात. तर ते आकडे आपण कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते आकडे म्हणजे काय असतात तर आपण आजकाल पाहतो की प्रत्येक वस्तूच्या उत्पादनाच्या पॅकिंगवर, आवेष्टनावर एक छोटंसं चिन्ह दिसते ज्यावर उभ्या काळ्या रंगाचे पट्टे आपल्याला दिसून येतात. त्याखाली काही आकडे छापलेले असतात, त्यालाच बारकोड असं म्हणतात. जगभरात बार कोडिंगच्या अनेक प्रणाली आहेत. त्यापैकी भारताने सुरुवातीला EAN या बार कोड प्रणालीचा स्वीकार केला आहे. ते EAN इंडिया ही संस्था हा कोड वापरण्यासाठी प्रमाणित करत असते. ही एक संस्था आहे आणि ती बार कोडिंग वापरण्यासाठी प्रमाणित करत असते. भारतीय उत्पादनासाठी बार कोडिंग प्रणालीचे स्वरूप पुढील प्रमाणे आहेत. तर सुरुवातीचे 3 आकडे जे आपल्याला दिसतात ते EAN इंडिया याचा कोड दर्शवतात. जे आपल्याला 890 जे दिसतं, 890 पहिले जे आकडे आहेत ते कशाशी संबंधी आहे, EAN इंडिया असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे भारतीय उत्पादनाच्या सुरुवातीला 890 किंवा 890 हे आकडे असतात. त्यानंतरचे 5 आकडे हे प्रमाणित केलेल्या कंपनीचा कोड नंबर आहे. त्यानंतर तो उत्पादक आपल्या उत्पादनानुसार 4 आकडी नंबर ठरवू शकतो आणि शेवटला उरलेला एक नंबर चेक डिजिट म्हणून ओळखला जातो. या क्रमाने 13 आकडी जो आहे कोड नंबर तो तयार होतो. या प्रणालीचा एक स्वतंत्र सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो आणि या कोडनुसारच बारकोड छापला जातो. आता ठराविक पद्धतीने छापण्यात आलेल्या या बारकोडवर स्कॅनर फिरवताच काय होतं की संगणकाला हे स्कॅनर जोडलेलं असतं. त्याच्यामुळे संगणकावर आपल्याला त्या स्क्रीनवर ताबडतोब आपल्याला उत्पादनाची संपूर्ण माहिती मिळू शकते आणि त्याच्यावर काय स्कीम सुरू आहे, त्याची किंमत काय आहे हे पूर्णपणे आपल्याला स्क्रीनवर सहजपणे बार कोडिंगच्या साहाय्याने दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बार कोडिंग म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलं असेल आहे. आता बार कोडिंगचे महत्त्व आपण पाहू. बार कोडिंगचे महत्त्व, फायदे किंवा इम्पॉर्टन्स ऑफ बार कोडिंग. तर बार कोडिंग तंत्रज्ञानाने रिटेलिंगमधील व्यवहाराची बरीच कामे सुलभ आणि सोपी केलेली आहेत. उत्पादक, वितरक, विक्रेते आणि ग्राहक या सर्वांनाच बारकोड तंत्रज्ञान हे फायदेशीर ठरलेले आहे. पूर्वी विक्री केंद्राला ही सर्व प्रक्रिया हाताने करावी लागायची, पण आता आणि त्याच्यामुळे हाताने केल्यामुळे कधीकधी त्याच्यात चुका पण होत असत आणि त्याची आर्थिक झळ जी आहे ती दुकानदाराला किंवा ग्राहकाला सोसावी लागे आणि त्याच्यात मुख्य म्हणजे वेळही खूप जात असे. पण बारकोड तंत्रज्ञानामुळे काय झालं आहे की ग्राहकांना बिल जे आहे ते अचूक मिळतं आणि त्याच्यात लावलेल्या किमतीबद्दल खात्री असते आणि मुख्य म्हणजे वेळही बराच वाचतो.
तर बारकोडचे महत्त्व पुढील फायद्यांवरून आपल्याला लक्षात येईल. पहिलं आहे रिटेलिंगमध्ये नोंदी व व्यवहाराच्या कामात सुलभता निर्माण होते, म्हणजे सोयीचे होतात अगदी कार्य सगळे. वस्तू संबंधी सर्व माहिती एकदाच साठवावी लागते. 100% बिनचूक व्यवहार शक्य होतात आणि स्वयंचलित बिलिंग यंत्रणा राबवता येते. नंतर वस्तूचा उपलब्ध साठा, पुरवठा आणि मागणी याचे नियोजन करता येतं, कारण क्षणार्धात आपल्याला एक वस्तू वीजची विक्री झाल्यावर उरलेला साठा आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसून येतो. त्याच्यामुळे समजा एखादा वस्तू संपली तर त्याची लगेच आपल्याला ते मागवता येतं. म्हणजे आपल्याला काय होतं की पुरवठा आणि मागणी आणि उपलब्ध साठा याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. ग्राहकांना चांगली आणि तत्पर सेवा त्वरित देता येते. आणि मुख्य म्हणजे ग्राहक आणि जो बिलिंग काउंटरवरचा जो बिल करणारा असतो, दोघांच्याही श्रमात आणि वेळेत बदल होते. आधुनिक बिलिंग प्रक्रिया जलद गतीने होत असल्यामुळे ग्राहकांचाही वेळ वाचतो आणि त्यांनाही सुखद अनुभव येतो. मुख्य म्हणजे त्यांना त्याच्यात विश्वास वाटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आज आपण बारकोडिंगचे फायदे आणि महत्त्व पाहिलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिटेलिंग बिलिंगमधील टप्पे आणि कार्यपद्धती पाहू. थँक्यू.